मीरा भाईंदर शहर के ऐतिहासिक और गौरवशाली जांजीरे धारावी किले के 388वें विजय उत्सव दिवस के अवसर पर मीरा भाईंदर महानगर पालिका की ओर से एक भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम की शुरुआत आई धारावी देवी की मंगल आरती के साथ हुई, जहां बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों और श्रद्धालुओं ने उपस्थित होकर देवी मां का आशीर्वाद लिया। इसके साथ छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण कर उन्हें श्रद्धांजलि अर्पित की गई। वीर योद्धा सरदार चीमाजी अप्पा के अश्व स्मारक को भी मान वंदना दी गई। इतिहास के अनुसार जांजीरे धारावी किला मराठा साम्राज्य के लिए एक महत्वपूर्ण और राजनीतिक स्थान रहा है। इस किले के विजय मराठा इतिहास में एक महत्वपूर्ण घटना मानी जाती है, जिसकी याद में हर वर्ष विजय उत्सव मनाया जाता है। मीरा भाईंदर शहर के ऐतिहासिक और गौरवशाली जांजीरे धारावी किले के 388वें विजय उत्सव दिवस पर मीरा भाईंदर की मेयर डिम्पल विनोद मेहता और डिप्टी मेयर ध्रुव किशोर पाटिल और हसमुख गहलोत अपनी उपस्थिति दर्ज कराई। सभी मान्यवरों ने इस ऐतिहासिक विजय उत्सव की महत्ता पर प्रकाश डालते हुए कहा कि ऐसे कार्यक्रमों से नई पीढ़ी को अपने इतिहास और संस्कृति के बारे में जानने से प्रेरणा मिलती है। इस कार्यक्रम के दौरान देशभक्ति गीत और मराठी संस्कृति और की झलक देखने को मिली। यहाँ उपस्थित लोगों ने पूरे उत्साह और गर्व के साथ इस ऐतिहासिक क्षण का आनंद लिया। मराठा इतिहास में सरदार चीमाजी अप्पा का नाम वीरता, रणनीति और अद्भुत नेतृत्व के लिए जाना जाता है। वे मराठा साम्राज्य के महान पेशवा बाजीराव के छोटे भाई थे और उन्होंने कई महत्वपूर्ण युद्धों में मराठा सेना का नेतृत्व भी किया। चीमाजी अप्पा ने विशेष रूप से पश्चिम भारत के पुर्तगालियों के खिलाफ युद्धों में बड़ी भूमिका निभाई। सन 1739 में उन्होंने ऐतिहासिक वसई फोर्ट पर विजय प्राप्त की, जो मराठा इतिहास की एक बड़ी जीत मानी जाती है। इस विजय के बाद मराठा साम्राज्य की शक्ति और प्रतिष्ठा और अधिक मजबूत हो गई। आज भी महाराष्ट्र में चीमाजी अप्पा की एक वीर योद्धा और कुशल सेना नायक के रूप में सम्मान के साथ याद किया जाता है। चीमाजी अप्पा का एक बड़ी प्रतिमा उत्तन में जांजीरे के पास लगा है, जो कि एक अश्व के साथ अपने वीरता के साथ तलवार लिए आज भी खड़े हैं। एक चीज़ यहाँ सोचने और समझने लायक है, वसई फोर्ट से लेकर के उत्तन में ये जो जांजीरा धारावी किला है, ये समुद्र के किनारे ही है। एक तरीके से हमारे देश पर दूसरे लोगों का इस पे कब्जा ना हो जाए, वो सारी चीज़ें यहाँ से देखी जाती थी। कौन इस समुद्र मार्ग से आ रहा है, कौन जा रहा है, आइए इस पे थोड़ा सा डिस्कशन करते हैं। इतिहास के अनुसार उत्तन का जो जांजीरे धारावी किला है, पहले पुर्तगालियों के कब्जे में था। सन 1939 में मराठा साम्राज्य के वीर सेनापति सरदार चीमाजी अप्पा ने पुर्तगालियों को हराकर वसई और आसपास के किलों पर विजय प्राप्त की। मतलब ये कि अगर देखा जाए, चीमाजी अप्पा से पहले ये पुर्तगालियों के कब्जे में था, वसई फोर्ट से लेकर के और उत्तन जांजीरे किला पहले पुर्तगालियों के कब्जे में था। सन 1939 में मराठा साम्राज्य के वीर सेनापति सरदार चीमाजी अप्पा ने पुर्तगालियों के हरा करके
अपना कब्जा जमाया, अपना आधिपत्य जमाया। उसी समय जांजीरे धारावी किला के मराठा साम्राज्य के अधीन आया। यह किला समुद्र के किनारे महत्वपूर्ण सुरक्षा चौकी के रूप में इस्तेमाल किया जाता था। जैसा कि मैंने बताया कि ये मुंबई से कुछ आगे बढ़े हैं, जब हम लोग दहिसर से आगे बढ़ते हैं मीरा रोड की तरफ, भाईंदर की तरफ, वसई विरार की तरफ, तो ये जो साइड जितने सागरीय क्षेत्र हैं वहाँ पे उस समय लोग, क्योंकि आने जाने का जो साधन था वो जल ही था, समुद्र या नदियाँ हुआ करती थी, तो यहीं से देख रेख हुआ करता था। ग्राउंड रिपोर्टिंग, मीडिया संदेश, कंपनी चौरसिया। त्याचप्रमाणे स्थायी समितीचे अध्यक्ष माननीय हसमुख गेहलोतजी आपणही इथे रंगमंचाजवळ यायचं आहे। आपल्याला विनंती करतो की आपणही इथे आमंत्रित आहात। हसमुख गेहलोतजी आपणही इथे आमंत्रित आहात। आपल्याला विनंती करतो की आपणही इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून म्हणजे कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हर 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 हर। छत्रपती शिवाजी महाराज की, नरवीर शिवाजी अप्पांचा। आपल्या मीरा भाईंदर शहराचे उपमहापौर माननीय श्री ध्रुवकिशोर पाटीलजी यांचा सन्मान इथे समितीच्या वतीनं करण्यात येतो। या जोरदार आणि आलेल्या मान्यवरांचं स्वागत करायचं आहे, जोरदार। त्याचप्रमाणे स्थायी समितीचे अध्यक्ष माननीय श्री हसमुख गेहलोतजी यांचाही सन्मान इथे करण्यात येतोय। मी विनंती करतो शरद सावंत यांना की त्यांनी त्यांचा सन्मान शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे करायचा आहे। जंजिरे धारावी किल्ला मीरा भाईंदरच्या नकाशामध्ये आपण आता कुठल्याही मॅप मध्ये जर टाकलं गुगल मॅप मध्ये तर तो आपल्याला पाहायला मिळतो। पण एक काळ असा होता काही वर्षांपूर्वी की तो किल्ला आहे की नाही हे पण आम्हाला माहिती नव्हतं। एक मीरा भाईंदरचा नागरिक म्हणून जेव्हा आपल्या शहरामध्ये एखादा किल्ला आहे हे जेव्हा माहिती पडतं तेव्हा अभिमानाने छाती फुलून येते आणि खूप अभिमान वाटतो की आपण अशा एका शहराचे नागरिक आहोत। आणि हा किल्ला जतन करण्यासाठी अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्या एका व्यक्तीने आम्हाला नेहमीच मार्गदर्शन केलं, आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या, त्या आपल्या स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी या मॅडम आहेत। जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत, कारण अगदी सुरुवातीच्या काळापासून या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता। त्यांचा इथे सन्मान आणि स्वागत आपण इथे करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या। मी शर्मिला मॅडमला विनंती करतो, कारण त्यांचा हा प्रवास सर सुरुवातीच्या काळापासून आहे आणि म्हणून त्यांनी इथे दोन त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेविका डिमोला मॅडम आहेत इथे, त्यांचाही आपण इथे स्वागत संपन्न करणार आहोत। स्वागत समारंभ शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण इथे सन्मान।
मी जसं म्हणालो, मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या माध्यमातून जंजिरे धारावी किल्ल्याचा 288वा विजयोत्सव दिवस अर्थात 6 मार्च या तारखेला आपण बरेच वर्ष झाले हा सोहळा इथे पार पडतो आणि या सोहळ्याच्या माध्यमातून नरवीर तानाजी अप्पा आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण वंदन करतो आणि ह्या सोहळ्याला मीरा भाईंदर शहराचे बरेचसे मान्यवर उपस्थित असतात. आज आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं पुनश्च एकवार हार्दिक स्वागत. मी विनंती करतो माननीय महापौर श्रीमती डिंपल मेहता मॅडम, आपण 2 शब्द आलेल्या पाहुण्यांना आपण मार्गदर्शन करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, नरवीर चिमाजी अप्पांचा, जंजिरे किल्ला विजयोत्सव दिनानिमित्त उपस्थित या शहराच्या महापौर डिंपलजी मेहता, स्थायी समितीचे अध्यक्ष हसमुखजी गेहलोत, जंजिरे धारावी किल्ला जतन समितीचे अध्यक्ष श्रेयस सावंत, त्यांची टीम, हा कार्यक्रम आयोजित करणारे आमचे मित्र मयूर ठाकूरजी, आमचे साथी नगरसेवक विशाल पाटीलजी, नगरसेविका आकांक्षा गिरकरजी, नगरसेविका ॲडव्होकेट श्रद्धा कदमजी, नगरसेविका ॲडव्होकेट मयूरजी, प्रसाद मॅडम, इकडचे स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी मॅडम, टिमोलो मॅडम आणि उपस्थित सगळे शिलेदार आणि बालमित्रांनो आणि भविष्यातले शिलेदार आणि बाल शिवाजी आणि बाल चिमाजी अप्पाजी आणि हा कार्यक्रम अरेंज करणारे आपले सगळी टीम, खूपच सुंदर चांगलं निसर्गरम्य वातावरण, किल्ल्याचे अवशेष बघितले की छाती अभिमानाने भरून आली, छाती धडधडू लागली. ज्याप्रमाणे चिमाजी अप्पांनी रणांगणात आपलं शौर्य दाखवलं, त्यांच्याबरोबर असलेले मावळे त्यांनी जो पराक्रम दाखवला, त्यांनी जे शौर्य दाखवलं आणि त्या शौर्याने त्या पराक्रमानेच हा किल्ला जो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता तो त्यांनी मिळवला. इकडे पोर्तुगीजांची असलेली जुलूम, त्यांची वागणूक, त्यांनी इकडच्या परिसरातील नागरिकांना पळ करून सोडलं होतं आणि अशा जुलमाच्या विरोधात नरवीर चिमाजी अप्पांनी हा किल्ला ताब्यात घेतला. वास्तविक हा किल्ला जो पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला होता की समुद्रच्या माध्यमातून ज्या जहाजं इकडे येत होती त्यांच्यावरती कंट्रोल करण्याकरता त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता आणि त्यांची जी जोर जबरदस्ती होती, त्यांची जी गुलामगिरी, लोकांवरती जी अन्याय करणारी जी प्रवृत्ती होती, या प्रवृत्तीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना होती. त्या संकल्पनेच्या माध्यमातून चिमाजी अप्पा कोकणात इकडे आले आणि त्यांनी त्या पोर्तुगीजांना सवयी पकडून सोडलं आणि हा किल्ला ताब्यात घेतला. असे शूरवीर चिमाजी अप्पा आज 288 वर्ष होऊन गेले तरी आजही आपण त्यांना मानाचा मुजरा करतो, त्यांना आठवण करतो. आणि हा एक स्तुत्य कार्यक्रम आज जी आपली जंजिरे किल्ला जतन समिती जी आहे ते करत आहे. आणि हा म्हणजे असं एक मीरा भाईंदर शहरामध्ये होतं, आमचं लहानपण गेलं, इथे तरुणपण
केलं, परंतु हा किल्ला इथे होता हे आम्हाला माहीत नव्हतं. पण मयूरजी तुमच्या सगळ्या जतन समितीच्या माध्यमातून हे मीरा भाईंदरच्या लोकांना माहीत पडलं. खूप खूप तुमचे धन्यवाद शहराच्या वतीने. आणि तसंच आपला जो घोडबंदरचा किल्ला आहे तो सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून त्याचं आपण संगोपन करत आहे. अडचणी अनेक येतात या किल्ल्याच्या जतनामध्ये, संवर्धनामध्ये, डागडुजीमध्ये, पण ह्या असंख्य समस्यांवरती मात देऊन आम्ही हा जतन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुमचं जे आम्हाला सहकार्य लाभतं आहे ते खूप मोलाचं आहे. मी तुम्हाला मीरा भाईंदर शहराच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद अदा करतो. आणि भविष्यातसुद्धा इथे महापौर मॅडम सुद्धा आहेत, स्टँडिंग कमिटी चेअरमन सुद्धा आहे, मी सुद्धा आहे, नगरसेवक सुद्धा आहेत आणि स्थानिक नगरसेवक सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा या किल्ल्याच्या जतनासंदर्भात काही जर तुम्हाला अडचण निर्माण झाल्या तर आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहेत आणि असंच तुम्ही कार्य करत राहा हीच आमची सदिच्छा. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आपल्या शहराचे उपमहापौर ध्रुवकिशोर पाटीलजी यांनी जे मार्गदर्शन केलं ते खरंच खूप मोलाचं होतं. या शहराला लाभलेला हा किल्ला आणि या किल्ल्याचं महत्व आणि या किल्ला जतन करणाऱ्या समितीचं कौतुक एका मान्यवरांनी ह्या पद्धतीनं करणं हीच खरी काळाची गरज आहे. आणि त्यांनी दिलेला शब्द नक्कीच ते पूर्णत्वात येतील याची आम्हालाही खात्री आहे. एकदा खूप खूप आभार सर तुमचे. मी विनंती करतो आमच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हसमुख गेहलोतजी, आपण 2 शब्द आपणही मार्गदर्शन करावं. फक्त 2 शब्द आणि फक्त 2 शब्दांमध्ये पूर्ण करणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना मानाचा मुजरा देऊ. आजच्या जंजिरा किल्ला 228 विजयोत्सव निमित्त उपस्थित शहरांचे लाडके महापौर मॅडम डिंपल मेहताजी, उपमहापौर साहेब ध्रुवकिशोर पाटील साहेब व स्थानिक नगरसेविका आणि माझी ताई शर्मिला ताई आणि इतर आपले महापालिकेचे नगरसेवक आणि नगरसेविका व खास करून उपस्थित इथे आजच्या तारखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती कोण आहेत अजून, संभाजी महाराज आणि चिमाजी, प्रत्येकाला नमन करून या आजच्या दिवशी प्रत्येकानं फक्त एकच गोष्टी सांगू इच्छितो. आणि मला सांगितलेलं फक्त 2 शब्द बोला. 2 शब्दामध्ये एवढंच आहे, ही जी जतन समिती आहे त्याचे जे अध्यक्ष सावंत भाऊ, माझे मित्र ठाकूर भाऊ आणि आम्हाला कधी कधी मार्गदर्शन करणारे सचिव असे सुवर्ण साहेब कुठे आहेत ते दिसत नाही आहेत का? प्रत्येकाने एवढं सांगू इच्छितो, माझ्या टी शर्टचं पाठीमागे लिहिलेलं आहे काहीतरी, ते हिंदीत लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. हा, माझी संस्कृती ही माझी जबाबदारी आहे. हे करण्यासाठी हे आपण विजय उत्सव साजरा करतात. आपण आता जे ध्रुवकिशोर पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्ही शिल्लेदार आहेत, मावळे आहेत आणि खरंच तुम्ही शिल्लेदार आणि मावळे यासाठी आहेत की भविष्य येणारा हा काळ परत या साजरं कसं मोठ्या प्रमाणे करू आणि जी आपली संस्कृती आहे ह्याला जपून कशी ठेवू हे आता आपल्या हातात आहे. नक्कीच चला, धन्यवाद मनापासून. इथे येऊन जे आम्हाला मान सन्मान दिलं या समितीचा आम्ही धन्यवाद करतो. आणि खास करून महापालिकेचे जे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, ज्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सहभागी दिलं त्यांनाही मनापासून आम्ही धन्यवाद देतो. आणि इथे बोलून जे आम्हाला मार्गदर्शन आणि जे काय बोलतात शुभकामना आहेत आणि जेवढं स्वागत केलं त्या मनापासून आम्ही सगळे तुमचं आभारी आहोत. आणि भविष्यात काय लागलं आमच्या वतीने या कार्यक्रमासाठी किंवा या विषयासाठी आम्ही काय निमित्त झालो तर आम्ही धन्य होणार, हे मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी सुरुवातीच्या काळापासून शर्मिला मॅडमचं आम्हा सगळ्या या शिलेदारांना खूप सहकार्य लाभलं. मी विनंती करतो आमच्या मॅडमना की आपला हा प्रवास सहकार्याचा आणि आजचा हा दिवस यातला जो प्रवास आहे तो तुम्ही तुमच्या शब्दात उलगडावा. शिवाजी महाराज की, नरवीर चिमाजी अप्पांचा
मंचावर उपस्थित आपल्या मीराबाईंदर शहराच्या महापौर डिंपल मॅडम, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील साहेब, स्थायी समितीचे अध्यक्ष दैलोत सर आणि इतर आपले सगळे जे माझे सहकारी नगरसेवक आहेत त्यांचं स्वागत. खरं म्हणजे मला वाटत नव्हतं की मला बोलायची संधी मिळेल, परंतु एक संधी मिळालं आणि त्याचा मला खरंच अभिमान आहे. कारण हा जेव्हा पाटील साहेबांनी बोलले की हा किल्ला आहे की नाही हे जसं तुम्हाला माहीत नव्हतं तसं आम्हालाही माहीत नव्हतं, परंतु इथे हे छोटंसं रोपटं किंवा छोटंसं ही साफसफाईची जेव्हा पहिली मोहीम चालू केली तेव्हा मयूर, रोहित सर, श्रेयस ह्या लोकांनी जेव्हा मोहीम चालू केली त्याच्यात त्यांना कितीतरी असंख्य अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर मात करून आज इथे हा विजयोत्सव साजरा करताना आज हा भव्य असा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत. मागील बऱ्याच वर्षापासून त्यांना साधं साफसफाई करण्यासाठी सुद्धा त्यांना 5 रुपये सुद्धा मदत मिळत नव्हती किंवा इथे एक एक कार्यक्रम किंवा इथे बाहेरचे लोक जे येत होते, बाहेरून अनेक संस्था येत होते, अनेक त्यांचे म्हणजे जे शिवप्रेमी आहेत, शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत ते इथे येत होते. त्यांनी सुरुवात केली आणि आज असा सुंदर असा हा किल्ला आज आपल्याला दिसत आहे आणि डोळे भरून जातात आणि दिपून जातात की हा सुंदर किल्ला बघण्याचे भाग्य आपल्यासारखे आमच्यासारख्या नगरसेवक असू दे, महापौर मॅडम असू दे किंवा आमच्या महापालिकेला हे साध्य झालं हे फक्त आणि फक्त ह्या जतन समितीमुळे. तर त्याचा अभिमान आहे मयूर, रोहित सर, श्रेयस आणि खरोखरच आज आम्हाला इथे बोलताना मला अभिमान वाटतो की मागील फक्त 2 वर्षापासून आपल्याला महापालिका इथे म्हणजे आमच्या विजयोत्सवाला खर्च करते, पण एवढे वर्ष करताना प्रत्येक वेळेला जतन समितीने इथून तिथून देणग्या मागून केलेल्या आहे. परंतु मला म्हणजे आश्वासन मी देऊ इच्छिते महापौर मॅडमच्या तर्फे की ह्याच्या पुढेही अनेक विजयोत्सव तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली होतील आणि तिजोरीची चावी तर बाजूलाच आहे. तर आणि साहेब आपण देणेकरी आहोत या मावळ्यांचे, हे शिलेदारांचे की मागील 3 वर्ष अगोदर जेव्हा मी स्टँडिंगमध्ये होतो तेव्हा पण आपण यांच्यासाठी जतन समितीसाठी काही निधी आपण केलेला राखून ठेवलेला होता. तसाच ह्याच्या पुढेही आपण स्टँडिंगचे सभापती आहोत, आपण देणेकरी आहोत आणि आम्हाला आशा आहे की ह्या वेळेला पण आपण भरघोस असा निधी या जंजिरे धारावी किल्ल्यासाठी आपण द्याल अशी आशा आहे. आणि परत एकदा महापौर मॅडम आपल्याला विनंती करते की जसं आपण घोडबंदर किल्ला एक सुसज्ज आणि म्हणजे आपल्याला आपल्या मीराबाईंदर शहराचं एक नाविन्यजोगा असा जे घोडबंदर किल्ला झालेला आहे, तसंच हे पुरातत्व खात्यामध्ये बरेचशा फॉलोअप चालू आहेत आणि करतही आहेत. परंतु तसा किल्ला पुढील काही वर्षात इथं उत्पन्न होईल आणि याचा आपण साक्षीदार परत एकदा होऊ. त्यासाठी जेवढा निधी असेल किंवा तुमचं जास्तीत जास्त सहकार्य आमच्या मावळ्यांना मिळू दे आणि ह्याच्यातर्फे आपले आणि मला माहिती आहे मी आल्या तुम्हाला बोलले पण की चिमाजी अप्पा गार्डनमध्ये तुमचं जेवढं सहकार्य लाभलं अत्यंत म्हणजे उत्स्फूर्त असं आहे आणि त्याबद्दल धन्यवाद. इथेही तसंच सहकार्य लाभू दे आणि आमचा सुंदर असा किल्ला नावारूपाला येऊ दे म्हणून तुमच्याकडून अपेक्षा करते. आणि परत एकदा इथे मानसन्मान दिला, आमच्या शिलेदारांची पाठराखण केली आणि पाठीशी उभा राहिलात म्हणून परत धन्यवाद. आणि मयूर तुमचे खूप खूप धन्यवाद. यानंतर जंजिरे धारावी किल्ला जतन समितीचे कार्याध्यक्ष श्री मयूर ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. खरं तर आता पाटील सर बरोबर बोलले की सुरुवातीलाच बोललं पाहिजे, तर आम्ही बोलणार नव्हतो सर. पण आता ज्या पद्धतीने कार्यक्रम चालला आहे आणि ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत त्यामुळे मला असं वाटलं की मुद्दामून माहीत घ्यावं आणि काही गोष्टी मुद्दामून नमूद कराव्या. कार्यक्रम खूप सुंदर चालला आहे. मी दरवर्षी कार्यक्रम कसा होतो, पुढे किल्ल्याचा विकास कसा होणार आहे, कार्यक्रमाला कसा आम्ही करतो ते सगळं सांगत असतो. पण यावेळेला जरा मी थोडं भावनिक आणि काही गोष्टी हक्काने मागू इच्छितो. मॅडम, किल्ल्याचा कार्यक्रम आता तुम्ही बघता, तुम्ही स्टेजवर आहात,
मी पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करतो, तर मला माहिती आहे आता जो प्रोटोकॉल आपण फॉलो करतोय तो अतिशय चुकीचा आहे. कोणीही कधीही बोलतंय, कसंही बोलतंय. खरं तर महापौर आणि उपमहापौर महापौर बोलल्यानंतर कार्यक्रमामध्ये पुढे कोण बोलत नाही. मी किशोर सरांची सर माफी मागतो. खरं तर ठीक आहे, आमची ही चूक आम्हाला दुरुस्त करायची आहे. कारण की आम्ही सर या कार्यक्रमासाठी नाही, आम्ही किल्ल्याच्या संवर्धनासाठी काम करणारे लोक आहोत. हे कार्यक्रम करण्याची वेळ येते हेच आमचं दुःख आहे. मी म्हणून आपल्याला सांगतो की कार्यक्रम झाला पाहिजे, खूप वर्ष झाला पाहिजे. ही भिंत सर मॅडम 500 वर्षापासून उभी आहे, ही पुढे अजून 1000 वर्ष उभी राहणार. आपला कार्यक्रम केला न केल्याने तिच्या स्वाभिमानामध्ये अभिमानामध्ये काय फरक नाही पडणार आहे. फक्त असं आहे की आपल्याला जन्म भेटलाय, आपल्याला शिवाजी महाराजांचा वारसा लाभलाय, महाराणा प्रताप यांचा वारसा लागला. अशी थोर लोक ज्यांनी आपल्याला एक दिशा दिली आहे, ती दिशा पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करू शकतो. नाहीतर घरी बसून झोपल्याशिवाय खूप लोक तेही करतात. आपल्याला जीवन भेटलंय तर आपण त्या दृष्टीने काम करायचं. यावर्षी देखील हा कार्यक्रम मीराबाईंदर महानगरपालिकेने केला आहे, पण हे पण दुःख आहे की महापालिकेचा तितका सहभाग नाही. महापालिकेने सर्व मदत केली आहे, पण माझी मागणी आहे, मी तक्रार नाही करत, एक लहान बाळ म्हणून एक मागणी करतो की पुढच्या वेळेला मयूर ठाकूर आणि जंजिरा धारावी किल्ला जतन समिती देखील या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आली पाहिजे. आम्ही या किल्ल्याला संवर्धन करण्यासाठी आहे, पण ही जबाबदारी महापालिकेची आहे. मी आपल्याकडून आता तो एक शब्द मागतो की पुढचा कार्यक्रम आज जितकी लोक आहेत त्यापेक्षा दुपटीने लोक, आणि कार्यक्रमाचा आज जो कार्यक्रम होतोय त्याच्यापेक्षा दुप्पट चांगला कार्यक्रम आपण ही जबाबदारी घेऊन कराल. आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ज्या गोष्टी मंजूर आहे, खरं तर आनंदाच्या वेळा तक्रार करू नये, पण मी बोललो ना, लहान बाळ समजा, किल्ल्याची स्वच्छता महापालिका नीट राबवत नाही आहे. वन विभाग बरंच दुर्लक्षपणा करते. मुख्य सचिवांनी जी बैठक लावली आहे मॅडम, त्याचं देखील महापालिका त्याच्यावरती काम करत नाही. मी आपल्याला माहिती देण्यापूर्वी या गोष्टीची खात्री करून घेऊ इच्छितो की मॅडम, किल्ल्याच्या विकासात, कारण की किल्ल्याचा विकास झाला तर जंजिरे धारावी किल्ला जतन समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या मानसिक समाधानापेक्षा त्यांना अजून काहीच भेटणार नाही. 1 रुपया खोटा त्यांच्या इकडे अपेक्षा नाही, इच्छा नाही. तर आपण एक जबाबदार पदावर आहात, आपण ही जबाबदारी मी तुम्हाला देऊ इच्छितो. ती जबाबदारी तुम्ही घेतली तर खूप चांगलं आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये हा किल्ल्याचा कार्यक्रम यापेक्षा जास्त खूप उत्साहात व्हा अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद. शहराच्या महापौर माननीय श्री डिंपल मेहता मॅडम इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराज की, धारावी माता की जय भवानी, जय भवानी. वीर चिमाजी अप्पाजी विजय हो. आज या ठिकाणी आपण विजय उत्सव साजरा करताना मंचावर उपस्थित उपमहापौर ध्रुवकिशोर पाटीलजी, आपला स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन हसमुख गेहलोतजी, उपस्थित इकडूनच्या स्थानिक नगरसेविका शर्मिलाजी आणि क्रीडाजी, उपस्थित या जंजिरा किल्ल्याच्या जे संवर्धन करत आहे अशा आपल्या मयूरजी, त्यांची पूर्ण टीम, आणि उपस्थित सर्व शिक्षिका, विद्यार्थीगण, सर्व सन्माननीय गणमान्य नगरसेवक, नगरसेविका, सर्व उपस्थित या धारावी मातेच्या सर्व पाहुणे आणि सर्व नागरिक. मी सर्वप्रथम आज चिमाजी अप्पा यांच्या आज जे महोत्सव, विजय महोत्सव आहे त्याच्या 288वा जे महोत्सव आहे ते महोत्सवाच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत आहे, अभिनंदन करत आहे. सर्वांनी आपल्या आपला मत मांडलेला आहे, आणि ध्रुव किशोरने ते सर्व जे इतिहास आहे इकडूनचा ते इतिहास पण आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि
आपल्या वीर चिमाजी अप्पांनी 8 वेळा प्रयत्न केल्या होत्या या किल्ल्याला जिंकण्यासाठी, परंतु 9व्या वेळा हा जे प्रयत्न केला आणि ते विजयी झाले आणि मराठा साम्राज्याने हे ताब्यात घेतला. तर खूपच आनंद आहे. मला आठवण येत होती या ठिकाणी येताना की 2017ला ज्यावेळी मी महापौर होती त्यावेळी आपले कमिशनर गीते साहेब होत्या आणि त्यावेळी आम्ही या ठिकाणी व्हिजिट केल्या होत्या आणि व्हिजिट केल्यामध्ये बरेच ठिकाणी आपण बघितले. आता तर ते खूपच छान दिसत आहे, खूपच काम झालेलं आहे. ते पाठपुरवठा केला आहे ते आपले समितीचे जे इकडूनचे मयूरजी आणि त्यांची पूर्ण टीम आहे, हा श्रेय सावंतजी आणि यांची पूर्ण टीम आहे, त्यांनी ते संवर्धन केला, संरक्षण केला आणि या ठिकाणी आपला हा किल्ला पोहोचलेला आहे. तर मला खूपच आनंद आहे. आज या ठिकाणी सर्वांनी आपले मत मांडले. मयूरजीनं सांगितलं आता की आम्हाला अजून पण चांगला या ठिकाणी आणि आज जे या ठिकाणी आलेले आहे त्यांचे अजून लोक या ठिकाणी आल्या पाहिजे, नक्कीच आल्या पाहिजे. कारण की आपला शिवाजी जयंतीच्या निमित्ताने आपल्या घोडबंदर किल्ल्याला आपण एक कार्यक्रम या ठिकाणी केल्या होत्या, त्या पण खूपच आनंदमय आणि खूपच मोठा कार्यक्रम आपला जे येणारा वर्ष आहे त्या या ठिकाणी पण आपण तेवढाच कार्यक्रम मोठा करायला पाहिजे. तर लोकांना आपल्याला कळवायला पाहिजे की आपला 2 वारसा आहे या मीरा भाईंदर महानगरपालिकाच्या. 2 वारसा आहे. एक वारसा आहे ते आपला घोडबंदरच्या किल्ल्या आणि दुसरा वारसा आहे जंजिरा धारावी किल्ला. हे 2 वारसा आपल्याला त्यांच्या संरक्षण केला पाहिजे. त्याच्या सर्वांना लोकांना नागरिकांना कळवायला पाहिजे की आपला वारसा आहे ते त्यांचा इतिहास आपली जे पिढी आहे ते इकडे विद्यार्थी बसलेले आहे ते पिढीपर्यंत आपल्याला पोचवायला पाहिजे. कारण हे लोकांना आपण पोचवले तर सर्व विद्यार्थीमध्ये ते पुढी न पिढी जी आपली आहे ते सर्वमध्ये पोचतील आणि या वारसाचं संरक्षण करतील. तर परत एकदा मी सर्वांना या ठिकाणी विजय महोत्सवची खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि सर्वांना असंच म्हणत आहे की या जे उत्सव झाला खूपच चांगल्या प्रकाराने उत्सव झाला. धारावी माताच्या आम्ही सर्वांनी मिळून आरती केली, त्यानंतर ते पालखी इकडे आल्या आणि सर्व इकडे जे नगरसेवक आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि या ठिकाणी ते सुंदर कलाकार या ठिकाणी आलेले आहे. सर्व कलाकाराची पण मी सुद्धा अभिनंदन करते. सर्व कलाकारांच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि आज अजून मला कार्यक्रमाला जायचं आहे तर मी आता निघणार. कारण ते 10 मिनिटं गाणं सुरू केलं आपण. परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.